कोल्हापूरमधून जल्लोषाची ही दृश्य आपण पाहतोय। महाडिक कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या विजयी जल्लोष पाहायला मिळतोय। कोल्हापूरमध्ये महाडिक समर्थकांचा विजय झाला आणि त्यामध्ये स्वतः धनंजय महाडिक सुद्धा या विजयी जल्लोषामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ढोल ताशाच्या गजरावर त्यांनी देखील ठेका धरल्याचं पाहायला मिळतंय। तर ठिकठिकाणी भाजपचा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापूरमध्ये देखील भाजपला चांगल्याच प्रकारे यश मिळालेलं आहे। दुसऱ्या बाजूनं खरं तर सतेज पाटलांनी चांगलाच किल्ला लढवला, एकाकी झुंज दिली। मात्र कोल्हापूरमध्ये काँग्रेसला 37 जागाच मिळवता आलेल्या आहेत। भाजपचा जो विजय झालेला आहे, महायुती आता बहुमताच्या उंबरठ्यावर आहे कोल्हापूरमध्ये आणि त्यामुळे मोठा जल्लोष सध्या कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सतेज पाटील यांनी झुंज दिली, एकाकी झुंज ही ठरली त्यांची। 37 जागा मिळवण्यात कोल्हापूरमध्ये त्यांना यश आलेलं आहे। मात्र महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर गेलेली आहे। तर महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमधले निकाल आता पूर्णपणे काही वेळामध्ये आपल्या समोर एक चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र एकंदरीतच महायुतीची सत्ता अनेक महापालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे। कोल्हापूरमध्ये देखील भाजपची महायुतीची सरशी पाहायला मिळते। संभाजीनगरमध्ये भाजपकडून नोटांची उधळण करण्यात आली आहे। आमदार संजय केणेकरांवर नोटा उधळल्या गेलेल्या आहेत। संभाजीनगरमध्ये भाजपची एक हाती सत्ता आलेली। काही वेळापूर्वी आपण संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया ऐकली। आम्ही कमी पडलो हे मान्य करतो, पराभव झाला तो झाला हे आम्ही मान्य करतो आणि पहिल्यांदाच खरं तर शिवसेना आता सत्तेच्या बाहेर असणार आहे आणि भाजपनं एक हाती सत्ता संभाजीनगरमध्ये आता मिळवलेली आहे। आणि या दरम्यान एक मोठी घडामोड ती म्हणजे भाजपकडून नोटांची उधळण संभाजीनगरमध्ये करण्यात आली आहे। आमदार संजय केणेकरांवर या नोटा उधळण्यात आलेल्या आहेत। अर्थातच यावर विरोधकांची प्रतिक्रिया बघणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे आणि यावर काही वेळापूर्वी आपण शिरसाटांची प्रतिक्रिया पाहिलेली होती। राज्यातल्या महापालिकांचे निकाल काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहेत। मुलुंडमध्ये भाजपला एक मोठा विजय मिळताना दिसतोय। मुलुंडमध्ये भाजपचे सर्व नगरसेवक विजय ठरलेत। भाजपचे 6 पैकी 6 नगरसेवक आता उमेदवार आता विजय ठरलेत, ते नगरसेवक झालेले आहेत। मुलुंडमधून एक मोठी घडामोड, भाजपला मोठा विजय मुलुंडमध्ये पाहायला मिळतोय। सर्व उमेदवार भाजपचे मुलुंडमधले विजय ठरले। 6 पैकी 6 उमेदवार विजय ठरलेत आणि आता ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले। तर आणखी एक बातमी, शिवसेना युबीटीच्या मीनाक्षी पाटणकर यांचा विजय झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 153 मधून मीनाक्षी पाटणकर या विजयी झालेले आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाच्या खात्यामध्ये हा विजय जातोय। शिवसेना युबीटीच्या मीनाक्षी पाटणकर यांचा आता हा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। वॉर्ड क्रमांक 153 मधून त्यांचा विजय झाला। मीनाक्षी पाटणकर शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार, शिवसेनेच्या तुकाराम कातेंची सून पराभूत झालेले आहेत। त्यांचा पराभव या ठिकाणी झालाय। शिवसेना युबीटीच्या मीनाक्षी पाटणकर यांनी त्यांचा पराभव केला। प्रत्येक महापालिकांमध्ये ज्या ठिकाणी आज निकाल लागतात, अपडेट आणि अचूक बातमी आपल्याला झी24 तासवर पाहायला मिळते। सध्याचे आपण काही आणखी वेगळे निकाल पाहूया। जालन्यामधून सुद्धा महत्त्वाचे निकाल पुढे येतात। भाजप 41 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना शिंदे गट 12, काँग्रेस 9, एमआयएम 2, अपक्ष 1। जालन्यामधून आपल्याला जालना महानगरपालिकेमध्ये देखील भाजप विजयी ठरलेला दिसतोय। 41 जागांवर भाजपचा विजय झालेला आहे। जालन्यामधून एक मोठी अपडेट येते। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईमधनं भाजपच्या स्नेहल तेंडुलकर विजयी ठरलेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 218 मधून स्नेहल तेंडुलकर यांचा विजय झालेला आहे। मुंबईमधनं भाजपकडनं स्नेहल तेंडुलकर या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेल्या होत्या, त्यांचा आता विजय झाल्याचं समजतंय। भाजपकडनं तेंडुलकर यांचा विजय होताना दिसतोय। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट, पुण्यामध्ये भाजपच्या निवेदिता एकबोटे सध्या आघाडीवर आहेत। प्रभाग क्रमांक 12 मधून निवेदिता एकबोटे यांनी आघाडी घेतलेली आहे। 388 मतांची त्यांची आघाडी आहे। निवेदिता एकबोटे यांनी सध्या आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यात भाजपच्या निवेदिता एकबोटे आघाडीवर असल्याचं चित्र आहे। तर प्रभाग क्रमांक 12 मधून त्यांनी
आघाडी घेतलेली आहे 388 मतांनी त्या आघाडीवर आहेत. पुण्यामध्ये आपण पाहतोय अजितदादा विरुद्ध भाजप अशी थेट लढत या महापालिका निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र आलेल्या देखील आपण पाहतोय आणि त्यामध्येच आता निवेदिता एकबोटे यांनी 388 मतांची आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यात भाजपच्या उमेदवार निवेदिता एकबोटे यांनी आघाडी घेतलेली आहे. 388 मतांची त्यांची आघाडी आहे. काटेकी टक्कर म्हणावी लागेल तशा पद्धतीची फाईट या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. 388 मतांनी त्या सध्या आघाडीवर आहेत. हे अर्थात अद्याप अधिकृत निकाल त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला नाहीये, मात्र 388 मतांची त्यांची सध्याची आघाडी असल्याचं चित्र आपण पाहतो. निवेदिता एकबोटे यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक 12 मध्ये बाळासाहेब बोडके होते आणि काल एक घटना देखील या ठिकाणी घडली होती मतदानाच्या वेळी. यावेळी निवेदिता एकबोटे यांनी हल्ला करत समोरचा उमेदवार हल्ला करत असल्याची तक्रार केली होती. पुण्यामध्ये आणखी एक मोठी बातमी येते. भाजपचे सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून विजयी ठरले. सुरेंद्र पठारे, ऐश्वर्या पठारे पती पत्नी दोघेही विजयी झालेले आहेत. मोठी बातमी पुण्यामधून. या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आमदार पठारेंचा मुलगा आहे तो विजयी झालेले आहेत. सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून आणि पुण्यामधले सगळ्यात श्रीमंत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेले होते. दोघे पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि दोघांचा देखील विजय झालेला आहे. पुण्यामध्ये आमदार पठारेंच्या मुलाचा विजय झाला आहे. सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून विजयी ठरलेले आहेत. तर आपण पाहतोय पुण्यात पठारे यांचा मुलगा आता विजयी झालेला आहे. त्यांनी विजय नोंदवलेला आहे. भाजपचे सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4 मधून विजयी ठरलेले आहेत. बापू पठारे यांचे चिरंजीव विजयी ठरलेले आहेत. पुढे एक मोठी बातमी. मुंबई भाजपच्या संदीप पटेल विजयी झालेले आहेत. वॉर्ड क्रमांक 58 मधून संदीप पटेल हे विजयी झालेले आहेत. मुंबई भाजपचे संदीप पटेल विजयी झालेले आहेत. तर संदीप पटेल यांचा विजय झालेला आहे. भाजपचे उमेदवार होते वॉर्ड क्रमांक 58 मधून आणि संदीप पटेल यांचा आता विजय झालेला आहे. मुंबईमधील भाजपचे उमेदवार संदीप पटेल यांचा विजय झालाय. वॉर्ड क्रमांक 58 मधून त्यांचा विजय झालेला आहे. तर महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांचे निकाल आता लागतात आणि काही वेळामध्ये हे सगळे निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मुंबई वॉर्ड 62 मधून झिशान मुलतानी विजयी झालेले आहेत. आपण हे सगळे निकाल अगदी पटकन पाहूयात. भाजपचे संदीप पटेल विजयी ठरलेले आहेत. वॉर्ड क्रमांक 58 मधून मुंबईतल्या काही महत्त्वाच्या लढती त्याचे हे निकाल आता येऊ लागलेले आहेत. संदीप पटेल विजयी ठरलेले आहेत. तर महाराष्ट्रातल्या इतरही काही महापालिकांचे निकाल आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. पुण्यामध्ये आपण आताच बघितलेला आहे. पठारे यांचा मुलगा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. भाजपचे सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4 मधून ते विजय ठरलेले आहेत. आतापर्यंतचं ओव्हरऑल एकूण चित्र पाहिलं तर मुंबईमध्ये 227 जागांसाठी ही खरं तर निवडणूक पार पडलेली आहे. त्यामध्ये आताचे जे कल आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, जे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहेत त्यानुसार 129 जागांवर महायुती, ठाकरे बंधूंच्या वाट्याला 74 जागा जाताना दिसत आहेत. काँग्रेस प्लस मित्रपक्ष अर्थात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी युती केलेली होती. या निवडणुकीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये 15 जागा जाताना आपल्याला दिसत आहेत आणि इतर ज्या आहेत त्यामध्ये 9 जागा इतर यांच्या अर्थात अपक्षांच्या वाट्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत आपण पिंपरी चिंचवडच्या निकालांकडे जाऊया. 128 जागांसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आता निकाल लागत आहेत. भाजपकडे आतापर्यंत 83 जागांवर आघाडी आहे. शिवसेना 7, राष्ट्रवादी 37 अशा प्रकारे आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये निकाल पाहायला मिळतात. तर रसमलाईचा फोटो ट्विट करत डिवचण्यात आलेले राज ठाकरेंकडून अण्णामलाईंचा उल्लेख रसमलाई असा करण्यात आला होता.